सखी सावली काव्यांजली। काव्या, थँक्यू सो मच। तर आई आली, तू तिला काही सांगितलं नाहीस ते बरं झालं। तू सांगितलं असतं ना तर आईने मला खूप प्रश्न विचारले असते। थँक्यू, थँक्यू सो मच। हो, पण परस्पर तुम्ही तोडे गहाण का टाकले? ऑफिसमध्ये जे काही झालं ते मला किंवा आईंना का सांगितलं नाही तुम्ही? आम्ही विश्वास ठेवला नसता का तुमच्यावर? विश्वास ठेवला असता काव्या, मी कधी म्हणतोय की तुम्ही विश्वास ठेवला नसता, पण अगं ज्या माणसाबरोबर हे सगळं घडतंय त्यालाच कळतं, किती त्रास होतोय त्यालाच कळतं। मी कसं सांगू तुम्हाला? मी काय सांगू? हा, मला तुम्हा दोघींना त्रास द्यायचा नव्हता, टेन्शन द्यायचं नव्हतं, म्हणून मी नाही बोललो। आणि बघ, माझ्याकडे ना दुसरं खरंच काही ऑप्शन नव्हतं। जे मला तेव्हा वाटलं ते मी केलं। आता मी बरोबर आहे की चूक आहे हे तू ठरव आणि सांग ना। काव्या, मी जे केलं ते बरोबर वागलो, चुकीचं वागलो? तुम्ही चुकीचेच वागलात। गिरायची आहेस ग पोरी, तुझ्यामुळे तो नालायक मनुष्य तुरुंगात गेला आणि तुझ्यामुळे आमची दुकानही वाचली। आजी हो, तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिलीत म्हणून मला एवढी हिंमत मिळाली। सगळ्यात पहिल्यांदा तू विरोध केलास अंजली, आम्ही तर सगळे घाबरलो होतो। खरंच तुझे खूप धन्यवाद। आणि तू ग तिची सक्की काकू आहेस ना, हो, तिच्या पाठीशी उभं राहायचं तर तिलाच माफी मागायला लावते। अगं वाघीण आहे ती, वाघीण। बघितलंस ना त्या भालेरावला कशी पुरून उरली। अशीच राहा खमकी, बिंदास। हे घे देवीचं त्रिशूळ। बरीच वर्ष ते माझ्याकडे होतं, यातूनच मला ताकद मिळायची। आता मी थकले, हे तुझ्याकडे ठेव। आजी हो, पण असू दे ग, तू कधी संकटात अडकलीस तर हेच तुझं रक्षण करी। मला मुलगी नाही, तुला मुलगी समजून दे। आशीर्वाद म्हणून ठेव। तुम्ही जे केलं ते चुकीचंच होतं। पण तुमचा हेतू चुकीचा नव्हता। आज बायको म्हणून विश्वासाने तुम्ही सगळं मला सांगितलं, ते चांगलं केलं। यामध्ये तुम्हाला जी काही मदत लागणार असेल ती करायला मी तयार। काव्य, तू बायको म्हणून किती समजूतदार आहेस, किती चांगली आहेस, हे तू पुन्हा सिद्ध केलेस। एवढा लगेच माझ्यावर विश्वास ठेवून माझं टेन्शन हलकं केलंस, हे उत्तम झालं। ऐक ना, अजून एक रिक्वेस्ट होती, शेवटची।
काय? आत्ता जसं तू आईशी काही बोलली नाहीस, तिला काही सांगितलं नाही, यापुढेही जर तिने काही विचारलं तर प्लीज काही सांगू नकोस. अहो कधीतरी त्यांना प्लीज प्लीज म्हणतो, एवढं तर करूच शकतेस तू माझ्यासाठी. माझी शपथ आहे. अंजलीचे हात आभाळाला टेकलेत का आता? शिंग फुटले तिला. तिचं काहीतरी करावंच लागणार. कोण आहे आता? प्रमिलाताई? हॅलो, हा प्रमिलाताई बोला. अहो सुनंदाताई, मानलं बाई तुम्हाला. तुमची शंका एकदम खरी ठरली. म्हणजे म्हणजे प्रीतम आणि अंजलीचं सूत जुळवून द्यायचे उद्योग सुरू आहेत त्यांचे. आमच्या ह्यांनी सगळं सांगितलं मला. हो का? म्हणजे नक्की काय सांगितलंय? म्हणजे हल्ली मधुराताई त्यांची आणि अंजलीची पत्रिका जुळते का ते बघायला आल्या होत्या म्हणे. ती तर जुळवून बघितलीच त्यांनी, पण सासू सुनेची पत्रिका जुळते का हे बघायचं होतं म्हणे त्यांना. हा नाही हो, तुमचं काहीतरी चुकतंय. म्हणजे त्यांची आणि अंजलीची पत्रिका का पाहतील? प्रीतम आणि अंजलीची पत्रिका पाहायला हवी ना. आता काय नवीन काय जुनं ते तुम्हालाच माहित, पण आमचे हे म्हणत होते की दोघींची ही पत्रिका अगदी चांगली जुळते. जळलं मेलं. आता हे काय नवीन नाटक? आता मी माहिती द्यायचं काम केलं तुम्हाला. पुढे काय करायचं ते तुम्ही बघ. बर ठीक आहे. बरं ठेवते हा मी फोन. बरं काही मदत लागली तर सांगा. हो नक्की सांगेन. बरं ठेवते. अच्छा, पण जे अंजली आणि प्रीतमचं लग्न जुळवण्यासाठी मीनाक्षीताईंना मधुराताईंची पण साथ आहे. ठीक आहे, यावरही करू काहीतरी. ना आधी त्या अंजलीचा काटा काढायला. पाणी आता डोक्यावरून जायला लागतं. हे काय? भेंडीच्या भाजीत टोमॅटो घातलायस? काव्या, आज स्वयंपाक करताना लक्ष नव्हतं का तुझं? नाही आई, लक्ष होतं. लक्ष होतं तर मग हे काय? आणि अशी भाजी आपल्याकडे कोणालाच आवडत नाही, हे माहितीये की तुला? अगं पहिल्यांदा करतेस का? नाही, वरणात केवढं मीठ घातलंय? जास्त झालं का? काव्या, आज सगळंच चुकलंय तुझं. झोपेत स्वयंपाक केलास की काय? आणि चटणी करायला सांगितली होती मी तुला आज, ती केली नाहीयेस तू. सॉरी आई, मी विसरले. काय झालंय तुला? बरं वाटत नाहीये का? विसरणं ठीक आहे, ती तुझी सवय आहे, पण स्वयंपाक कधी चुकत नाही तुझा. काहीतरी वेगळं कारण आहे. काय झालंय सांग बघू. काव्या, काय झालंय सांग. लपू नकोस हं माझ्यापासून. अशानं तुझंच नुकसान होतं. या आधी सुद्धा एकदा दोनदा अशा गोष्टी केल्यास तू. पुन्हा करू नकोस. सांग काय झालंय, सगळं मनातलं सांग. आत्ता जसं तू आईशी काही बोलली नाहीस, तिला काही सांगितलं नाही, यापुढेही जर तिने काही विचारलं तर प्लीज काही सांगू नकोस. अहो कधीतरी त्यांना माझी शपथ आहे, नाही सांगणार ना. काव्या, नाही आई, काही यांचा फोन आहे.
हॅलो, हा बोला. काव्या, आईला काही सांगितलं नाहीयेस ना? नाही नाही, काही सांगितलं नाही. ओके. शपथ विसरू नकोस फक्त. मी जस्ट आठवण करून द्यायला फोन केला. ठीक आहे? हो. काय ग, विशूचा फोन होता ना? ठेवलास पण एवढ्यात? हो, झालं बोलणं. काय म्हणत होता? आणि मी कुणाला काही सांगितलं नाही म्हणजे काय सांगितलं नाहीस कोणाला तू? काव्या, मी तुला काहीतरी विचारतेय. तुम्हाला सांगितलं नाही म्हणजे आपल्या सोफ्यासाठी नवीन कव्हर आणायचे होते ना, तर हे म्हणाले की त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केलेत, मग आईला बाजारातून आणायला सांगू नकोस असं सांगायला सांगितलं होतं. तेच म्हणाले मी की मी तुम्हाला नाही सांगितलं की बाजारातून आणा, नाहीतर डबल होतील ना म्हणून. आई, तुम्ही जेवा. बाबांना औषधं द्यायची राहिलेत, मी देऊन येते. हा, आले. ही बोलते एक आणि हिचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतो. तरी पाणी मोडतंय, शोधून काढायला. आई, गणपती जवळ आले, तयारी करायला पाहिजे. हो ग, बरी आठवण केलीस. अंजली, तू जेवणाला सुरुवात नाही ना केली अजून? मग एक काम कर, अडगळीच्या खोलीत जा आणि गणपतीच्या तयारीचं सगळं सामान काढून ठेव. तुला माहिती आहे ना, दरवर्षी काव्याच्या घरी गणपतीसाठी जे काही सामान लागतं, पाट, समई, चौरंग, सगळं दिवेकरांकडून जातं. लक्षात आहे ना तुझ्या? हो काकू, आहे माझ्या लक्षात. मी ना उद्या सकाळीच सगळं सामान काढते. शिवादादाला सुद्धा बोलावून घेईन, कारण अगं भरपूर सामान आम्ही दोघे मिळून काढू. का? शिवा कशाला हवाय? तुला काय धाड भरली आहे ग? हल्ली ना तुला हाताखाली माणूस ठेवायची सवय झालीये. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता जा आणि सामान काढ. ठीक आहे, आधी जेवते आणि मग जाते, खूप भूक लागली. अगं, जेवल्यावर काम करायला जीवावर येतं. आधी सगळं सामान काढ आणि मग निवांत जेव. ठीक आहे, शिवादादा आला असता तर बरंच झालं असतं, पण आशू नितान तू तरी. अगं, आशू जेवते ना? आणि हे बघ, माझंही जेवण सुरू आहे. आता आले असते ग मी तुझ्या मदतीला. चांगली जिरवली ह्याची. जे ओ नो, म्हणजे इंटरोगेशन साठी त्याने तुला डिनरला बोलवलं होतं. एक्झॅक्टली. एक एक प्रश्न विचारून सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न करत होती ती बाई. मला सॉलिड टेन्शन आलेलं. कधी एकदा तिथून निघते असं झाले. श्रेष्ठा, प्राची ज्या गाडीमध्ये तुला दिसली ते नेमकं कोणत्या भागात? तिथे कुठल्या देवळात गेली होतीस ग तू? तिथे देऊळ नाहीये. नवीन झालंय का कुठलं? बरं, कुठल्या देवाचं देऊळ आहे? श्रेष्ठा, त्या किडनॅपर्सना तुम्हीही बघितलं असेल. असं वाटलं मेलेच मी, ट्रॅप झाले, सगळं संपलं आता. ते टेन्शन कमी होतं की काय?
तर ज्याला किडनॅपिंगचं काम दिलं होतं ना त्या मूर्खाने कॉल केला. काय सांगतेस मग? मग काय ताबडतोब पैसे द्या असं म्हणत होतं. मी कसं बसं कव्हरअप केलं आणि तिथून निघाले. पैसे मी त्याला दिले नाहीच. मी कुठून आणणार एवढे पैसे? माझ्याकडे नाहीयेत एवढे पैसे. तू कमालच आहेस श्रेष्ठा, डेअर डेव्हिल आहेस. तू प्राचीचं किडनॅपिंग प्लॅन केलंस, ते घडवून आणलंस आणि मग विश्वजितच्या घरच्यांसमोर तू तिला सोडवण्याचं नाटकही केलंस. हे फक्त तूच करू शकतेस. चल मी येते, बाय. हॅलो सर. का वागलीस तू असं? कुठे सगळं? शिवादादाला घेऊन आले असतं ते बरं झालं असतं. खूप सामान आहे, ते कसं काढू मी आता? काकूला सांगत होते पण तर मला अंधाराची भीती वाटते. समय पण सापडले, आता सजावटीचं सामान कुठं? मी तर दार उघडं ठेवून आलेले, बंद कसं झालं?